राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेतून राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचे राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री विजय सावकारे यांनी आज नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। यावेळी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी, भाजप जिल्हा अध्यक्ष निलेश माळी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना विजय सावकारे यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली की ज्योतिराव फुले योजनेत 50,000चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आता 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली जाईल। तसेच 2026-27 मध्ये नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली असे सावकारे यांनी सांगितले। मोठी घोषणा एवढं मोठं शेतकऱ्यांसाठीच जे शासनाने पाऊल उचललं हे आता कुठल्याही निवडणुका नसताना केलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा भलं व्हावं हा एकमेव दृष्टिकोन आणि शेतकरी कर्जातून बाहेर यावा या एकमेव दृष्टिकोनातून शासनाने हे केलेलं आहे। अजूनही बऱ्याचशा गोष्टी ज्या शासनाने मोठ्या प्रमाणात केल्या आहे तर मी काही सांगू इच्छितो। म्हणजे राज्यात जवळपास 52% हा भाग अवर्षण प्रवर्षणग्रस्त आहे। नेत्राताई पवार आणि आमचे शिवसेनेचे नेते श्री शिंदे साहेब आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने महायुतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे एवढं मोठं भरघोस असं मदत केलेली आहे ते आपल्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी अशी विनंती करतो।